स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आणि स्वातंत्र्यानंतरही समता विरुद्ध समरसता असा संघर्ष चालू आहे. सगळ्यात तुम्ही कुठल्याही धर्मात जन्मा, कुठल्याही रंगाचे असा, कुठल्याही वर्णाचे असा, कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही भाषेचे असा, माणूस म्हणून तुम्ही समान आहात ही भूमिका घेणारे एक लोक आहेत. आणि दुसरीकडे काही लोक असे म्हणतात की नाही, काही लोक राज्य करण्यासाठी जन्माला आलेले आहेत आणि काही लोक जे राज्य करणारे राज्यकर्ते आहेत त्यांच्या सेवेसाठी जन्माला आलेले आहेत. ज्यालाच आपण वेगळ्या पद्धतीने ब्राह्मणी वर्चस्ववाद असं म्हणतो किंवा ज्याला चातुर्वर्ण्य अधिष्ठित समाज असं म्हणता येईल, त्याची भूमिका हीच आहे. फक्त भाषा बदललेली आहे. पूर्वी जुनी भाषा लोकांना आवडत नाही म्हणून समरसतेची भाषा आहे. समरसता कोणी कोणामध्ये समरस व्हायचं म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं मुख्य धारेमध्ये व्हा. मुख्य धारा कोण ठरवतं, कोणी ठरवली, कशी ठरवली, ह्या प्रश्नाची उत्तरं ते देत नाही. आम्ही म्हणतो ती मुख्य धारा, आम्ही म्हणजेच मुख्य समाज, आम्ही म्हणतो म्हणजेच सगळं, असं जे वर्चस्ववादी दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरीकडे या देशामध्ये विषमता आहे, या देशामध्ये बहुविविधता आहे, ह्या सगळ्यांना सामावून घेणारी एक समता. तुम्ही वेगळे असला तरी समान आहात, तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल तरी तुम्ही समान आहात, अशी भूमिका घेणारी एक लढाई आहे. या लढाईमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारतीय घटना आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार आणि घटना समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये या समानतेवर भर आहे. आणि ही समानता जर आणायची असेल तर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन मार्गदर्शक तत्व या घटनेमध्ये अत्यंत महत्त्वाची. परंतु आज नेमका याच तत्वांना हरताळ फासला जातो. म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर पहिली जी जाहिरात दिली गेली त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता शब्द गाळून टाकण्यात आला. हे अचानक होत नाही. हा बघण्याचा, समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. याच काळामध्ये आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षापासून समाजामध्ये दलितांवर, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, आदिवासींवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. या अत्याचाराचा पूर्वी एवढा तीव्रपणे निषेध होत होता, मुकाबला होत होता, तसं आता करण्याची प्रवृत्ती कमी होती. म्हणून समविचारी डाव्या पक्ष असतील, आंबेडकरवादी संघटना असतील किंवा इतर काही पुरोगामी संघटना असतील यांनी एकत्र येऊन ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा प्रबोधनाची चळवळ, विचारांची चळवळ मजबूत केली पाहिजे म्हणून सामाजिक अत्याचार विरोधी आणि जातीयंताची परिषद म्हणून एक संघटना काढून काम सुरू केलेलं आहे. आणि ह्या संघटनेच्या विविध परिषदा या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. विशेषतः राष्ट्रवादाची व्याख्या आपल्या सोयीची करायला सुरुवात झाल्यानंतर तर आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून जातीयंताची परिषद आणि आमचा राष्ट्रवाद हे सांगण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी परिषदा घेतल्या. आणि त्याच्यामध्ये असं निघालं की शेवटी समतावादी राष्ट्र, घटनेला अभिप्रेत असलेला समतावादी राष्ट्रवाद आज कोणी धोक्यात आणलेला आहे तर तो संघ परिवाराने धोक्यात आणलेला आहे. आणि हा संघ परिवाराचा अड्डा म्हणजे नागपूर आहे. आणि म्हणून नागपूरमध्ये समता विरुद्ध समरसता हा संघर्ष जो आहे तो वैचारिक संघर्ष सुरू करण्याची गरज आहे. म्हणून नागपूरला या परिषदेचा आयोजन करण्यात आलेला आहे. आता उल्लेख झाला आमच्या मित्रांनी बरोबर केला की खरं म्हणजे आपली एक सांस्कृतिक संघर्ष आणि आर्थिक संघर्ष वेगळा बघण्याची दृष्टिकोन आहे असं कधी होत नसतं. समाजामध्ये जेव्हा हा सांस्कृतिक संघर्ष सुरू आहे तेव्हा दुसरीकडे श्रीमंतांना श्रीमंत करण्याची प्रक्रिया वेगात चालू आहे. एक साधं उदाहरण देतो की शेतकऱ्यांना, संपूर्ण देशामधल्या शेतकऱ्यांना 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी UPA 1चं सरकार असताना, डाव्या पक्षाचा पाठिंबा असताना झाली. आज जर आकडेवारी बघितली, आज NPAची चर्चा चालू आहे, सगळी चालू आहे, फक्त 2 कुटुंबांचं मी नाव घेतो. या 2 कुटुंबांना 2,20,000 कोटी रुपयाचा फायनान्स बँकिंग इंडस्ट्रीने केलेला आहे. दोन अंबानी भावांना 1,40,000 कोटी आणि एकट्या अडाणीला 82,000 कोटी रुपयाचा फायनान्स इथल्या अर्थव्यवस्थेने केलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की 2 कुटुंबासाठी या देशातली अर्थव्यवस्था चालू आहे की काय. असे 10-12 आकडे जर तुम्ही काढले आणि यादी जर जाहीर केली या देशातल्या बँकिंग इंडस्ट्रीला बुडवणारी, म्हणजे 4,74,000 कोटी बँकांना बुडवण्याचे या 10-15 कुटुंबियांचे किंवा उद्योगपतींची नावं आहेत ती जाहीर करत नाहीत सर.
मल्ल्याचं जाहीर झालं कारण तो पळून गेला 9,000 कोटी रुपये पळून. अशी पैसे लुटत आहे. म्हणजे ही अर्थव्यवस्था कोणासाठी चालली आहे? गरिबांच्या विरोधात चाललेली आहे. आताही तुम्ही जर बघितलं बजेटमध्ये तर ज्याच्यामध्ये कटोती झाली आहे ते आदिवासी आणि दलित विकासाचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्येच कटोती झाली. म्हणजे हे सरकार अर्थव्यवस्थेमध्ये कोणाच्या बाजूचं हे स्पष्ट आहे. परंतु ही जी स्पष्टता आहे अर्थव्यवस्थेमध्ये ती कधी ना कधी ती लोकांना कळणार आहे. ती कळल्यानंतर लोकांचा उद्रेक होऊ नये म्हणून भावनात्मक प्रश्नांवर लोकांना कसं भडकवता येईल, कशा पद्धतीने टार्गेट करता येईल म्हणून मग ते कुठेतरी विद्यार्थ्यांच्यावरती हल्ले कर देशद्रोही म्हणून, रोहित वेमुला हा दलित होता का ओबीसी आहे म्हणून वाद निर्माण कर, असे प्रश्न निर्माण करून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आम्ही सगळ्या संघटनांनी मिळून या देशामध्ये घटनेने जाती अंताचं स्वप्न बघितलेलं आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं ते स्वप्न आहे की ह्या देशामध्ये सर्वात माणुसकीला काळीमा लावणारी गोष्ट असेल तर इथली जाती व्यवस्था. आणि म्हणून ही जाती व्यवस्था संपणं म्हणजे खऱ्या अर्थाने भारत मुक्तीच्या मार्गावर लागणं असा. आणि म्हणून राष्ट्रवाद आणि जाती अंत ह्यांना तुम्हाला वेगळं करून चालत नाही, त्यांना एकत्रच तुम्हाला बघावं लागतं. आणि म्हणून ही भूमिका लोकांपर्यंत स्पष्टपणे नेण्यासाठी मांडण्यासाठी म्हणून आम्ही हे परिषदा घेतो. आणि त्या दृष्टीने या 3 तारखेला आम्ही सगळ्या संघटनांनी मिळून प्रयत्न करून एक मोठी परिषद नागपूरमध्ये घेऊन या राष्ट्रवादाचा जो काही एक वाद सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका आम्ही तिथे स्पष्टपणे मांडणार आहोत की जी आमचा राष्ट्रवाद हा जनतेसाठी राष्ट्रवाद आहे आणि त्यांचा राष्ट्रवाद हा जनतेच्या डोक्यावरती लादण्यात आलेला राष्ट्रवाद आहे. याच्यामधला हा फरक आहे, लक्षात घ्या. आमचा जनवादी राष्ट्रवाद आहे आणि त्यांचा जनतेच्या डोक्यामध्ये टाकण्यात आला. जनतेच्या डोक्यावरती म्हणजे जे मजुरांनी काम केलं पाहिजे, हक्क मागता कामा नये, शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे, योग्य भावाचे दाम मागता कामा नये. का? कारण तुम्ही सगळे राष्ट्रासाठी काम करताय. सैनिक आणि मुकाट्यांनी सीमेवर मेलं पाहिजे. का? मी कशासाठी मरतोय विचारण्याचा सैनिकाला अधिकार नाही. तू राष्ट्रवादी आहेस ना, मग तू मेलं पाहिजेस. मग माझ्या मारण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मल्लैयाला आहे, अडाणीला आहे. त्यांच्यासाठी राष्ट्र नाही. ते पैसे इथून काढतील, काळा पैसा स्वित्झर्लंडमध्ये गुंतवतील किंवा केमन आयलँड्सला पाठवून देतील. असं एकदाही म्हणाले नाहीत की ह्या देशामध्ये काळा पैसा निर्माण करणारे राष्ट्रद्रोही आहेत, असं एकदाही पंतप्रधान किंवा संघवाले बोललेत का? या देशामध्ये करबुडवे जे आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत असं म्हणालेत का? नाही म्हणाले. परिषद में कौन कौन आने वाला है? सब 18 संगठना के बुढ़ारी आने वाले हैं. भारत पाटनकर भी आने वाले हैं. लाल निशान के जो लीडर्स हैं जो नागपुर में नहीं है लेकिन नागपुर कोल्हापुर में है, मुंबई कोल्हापुर में, वो आने वाले हैं. दिल्ली से कोई आने वाला नहीं, दिल्ली से नहीं. ये महाराष्ट्र की संगठना है तो महाराष्ट्र के नेता इसमें रहेंगे सब. इसमें जैसा आरके के और भी बैठक उनको भी शामिल करें. ऐसा नहीं, ये हमने जब संगठना बनाई थी, जब अत्याचार होने लगे थे, जब हमने पुणे में मीटिंग सबको बुलाया था, जो लोग आ गए उन्होंने ये संगठना स्थापन की. जो लोग नहीं आए, उनका विरोध है सर, वो नहीं आए तो नहीं आए. सभी लोगों को हमने 3 तारीख को इन्वाइट किया. तुम्ही म्हटलं या समितीच्या वतीने की सर्वसामान्यांची जोरदार ताकद झाली आहे. त्यांची इच्छा असेल ते येऊ शकतात, त्यांना काही आम्ही तुम्ही असं म्हटलं की 1.5 वर्षात अन्य आणि अत्याचार वाढले. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की काही वर्षात, दीड वर्षात, काही वर्षात त्याचे काय आकडे आहेत का आपल्याकडे? आकडेवारी मी तुम्हाला आता नाही सांगणार. ही मी आणलेली नाही, पण आपण उदाहरणं जर घेतली म्हणजे महाराष्ट्रातली उदाहरणं घेतली तर खैरलांजीचं प्रकरण झालेलं आहे, तिकडे माळगावचं औरंगाबाद अत्याचार प्रकरण झालेलं आहे. नेमका कोणत्या पिरियडमध्ये वाढले असं काही आहे? नाही, असं नाही, असं म्हणता येणार नाही. म्हणजे कुठल्या एका सरकारचा प्रश्न नाही. मला समाज म्हणजे एक प्रश्न मला पत्रकारांनी नमनगरला विचारला होता की मोदी सत्तेवर आल्यामुळे गडबड झाली आहे का? तर आम्ही त्याचं उत्तर असं दिलं होतं की समाजामध्ये वर्चस्ववादी शक्तीने गडबड केल्यामुळे मोदी सत्तेवर आले. आपण जेव्हा म्हणतो म्हणजे जी परिस्थिती समाजात आहे त्याचं प्रतिबिंब मोदीच्या निमित्ताने आपल्या समोर आलेला आहे, तो आरसा दाखवलेला आहे समाजाने. तेव्हा ही परिस्थिती चिंताजनक आहे म्हणून आम्ही राहिलेलो आहे. म्हणजे कुठल्या एका व्यक्तीला बाजूला केलं की परिस्थिती सुटेल असा घोबळा आवडा आशावाद आमचा नाही. आणखी दुसरं अशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून या देशामधले उद्योगपती, परदेशातले भांडवलदार आणि या देशातले संघ समर्थक हे गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचा परिपाक म्हणून देशामधली परिस्थिती बदललेली आहे. म्हणजे एकीकडे अर्थव्यवस्था बदललेली आहे आणि दुसरीकडे यांच्या सांस्कृतिक अभियानांमुळे लोकांची विचारसरणी बदललेली आहे. दोन्ही गोष्टी एकत्र करतात, एक गोष्टी घडत नसतात. आणि मग या दोन्ही गोष्टींच्या विरोधात आम्ही. बरं, दुसरा प्रश्न असा होता की जाती अंतीचा लढा
आता याची गरज आता वाटली की बाबासाहेबांनी तर खूप अगोदर सांगितलेलं आहे. पुन्हा सांगतो की म्हणून तर मी म्हटलं की या पण देशामध्ये तुम्हाला आता हा मुद्दा घेऊन का म्हणजे असं उतरावं असं वाटलं? मग तुम्ही सगळं आता समजता. मुद्दा नाही आहे. हा कित्येक वर्षापासून आम्ही- समजतं म्हणून मी म्हटलं, मी आधी सुरुवातच अशी केली की या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या आधीपासून समता विरुद्ध समरसता. समता म्हणजे काय? सगळेच माणसं समान आहेत. म्हणून तुम्ही सुरुवातच तशी केली होती की या देशातल्या महात्मा फुलेंच्या काळापासून महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर असे अनेक समाज सुधारक होऊन गेले की ज्यांनी या जाती व्यवस्था या देशाला कळत नाही असं प्रमुख मांडलं आणि ती नष्ट केली पाहिजे, दिशा दिली. बरं, या लढ्यामध्ये तुम्ही काय घेणार आहे? म्हणजे जाती अंत तुम्हाला काय वाटतं कशामुळे होऊ शकतो? जाती समाजामध्ये सरकार जे आहे त्या सरकार आणि समाजामधले समाज विलीन आहे यांनी समाजामध्ये समतेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि ते वातावरण सस्टेन करण्यासाठी तशा प्रकारची अर्थव्यवस्थेची रचना केली पाहिजे. रचना केली पाहिजे तशी दोन्ही नुसत्या रचनेने होणार नाही. रचनेच्या मागे पाहिजे आणि विचार आणि रचना या दोघांना म्हणजे बरोबर समतावादी अर्थव्यवस्था पाहिजे. करेक्ट. समतावादी विचार आणि त्या विचाराला अनुसरून अर्थव्यवस्था तर पाहिजे. जाती अंत होईल. तरच जाती अंत होईल. आणि ते मला असं वाटतं की जी जातीय वर्चस्ववादी शक्ती आहेत त्यांना हरवणं म्हणा, त्यांचा डिफीट करणं हे एका जातीचं वर्चस्व या देशात नाव हे हिंदू राष्ट्राचं हे झाल्यापासून भाजपची सत्ता आल्यापासून यांचा उन्मत्तपणा यांची मुजोरी वाढलेली आहे हिंदू राष्ट्रवादी आणि त्याच्यामुळे जाती व्यवस्थेला पुन्हा बळकटी मिळत आहे. म्हणून ते आधीच्या सरकारपेक्षा हे सरकार जाती व्यवस्थेला जास्त बढावा देणारं सरकार आहे किंवा RSSच्या हक्काने RSSला गोळकर गुरुजी किंवा कुठल्याही RSSचे विचार आहेत ते जाती व्यवस्था या देशामध्ये राहावी, चातुर्वर्ण्य या देशामध्ये राहावं याच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी हे जे सरकार आहे ते RSSचा अजेंडा राबवत आहे. अजेंडा RSSचा आहे, राबवणारी माध्यम भाजप आहे आणि म्हणून त्यांच्या सगळ्या ज्या संघटना आहेत किंवा संघ परिवार जो आहे त्या संघ परिवारचे सगळे या दृष्टीने पाहत आहेत की या देशामधला हा वरच्या जातीचं वर्चस्व जास्त वाढेल कसं आणि खालच्या जातीचं उतरणं मोठी नाही सर, RSSचा अजेंडा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना हिंदू राष्ट्रवाद पाहिजे. कोण आहे म्हणायचं मला? तुमच्या सगळ्या संघटनांच्या मनात काय आहे की जाती अंतर कशामुळे होऊ शकतो मग ते पाहिजे. तुमच्याकडे जेवढं काय कार्यक्रम पहिली गोष्ट अशी आहे की जाती व्यवस्था चुकीची आहे, अमानुष आहे आणि ही नष्ट झाली पाहिजे हा विचार असला पाहिजे. तो आमच्या सगळ्यांकडे आहे. पहिली गोष्ट नंबर 1. आणि तो अशी अचीव करायचा असेल तर त्याच्यासाठी इथले निवडून दिलेलं सरकार जे आहे त्यांनी ती भूमिका घेऊन त्या भूमिकेच्या अनुसरून इथली अर्थव्यवस्थेची रचना केली पाहिजे, इथल्या शिक्षण व्यवस्थेची रचना केली पाहिजे, इथल्या समाजामध्ये अशा शक्तींना पोषक असं वातावरण तयार केलं पाहिजे. तुम्ही जर अत्याचार अन्याय करणाऱ्यांविरुद्ध लुटणाऱ्यांसाठी समाज आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही काम करणं म्हणजे देशभक्ती अशा प्रकारचा विचार जर पसरवणार असाल तर ही कधी गोष्ट होऊ शकणार. बाबासाहेबांनी गव्हर्निंग क्लासची व्याख्या दिली आहे. जो गव्हर्निंग क्लास असतो तो म्हणजे त्याचा कंट्रोल असेल म्हणजे कंट्रोल आणि सेंटिमेंट ऑफ द पीपल आणि त्याच्या हातामध्ये संपूर्ण ब्युरोक्रॅसी असते. हे जे 2 भाग आहेत ते गव्हर्निंग क्लासमध्ये येतात आणि याच्यामध्ये कल्चरल कंट्रोल हे या देशामधलं या ब्राह्मण जातीच्या हातामध्ये आहे. हे कल्चरल कंट्रोल हे समतावादी लोकांच्या हातामध्ये जर आलं तर जाती व्यवस्थेचा डंका आहे तो कमी होईल. आपली सांस्कृतिक मूल्य बदलण्याची सुरुवात करत आहे. नुसतं आर्थिक बदलानं सामाजिक समता येणार नाही आहे. तर सामाजिक समता आणि आर्थिक समता या दोन्ही दोन प्रकार काढले दोन्ही बरोबर गेले पाहिजे. तर अशा व्यवस्था आपले असे लोक तयार करणारे समतावादी लोक तयार करणाऱ्या इन्स्टिट्यूशनवर त्यांचा हल्ला आहे तर तुम्ही काय करणार आहे? तर रोखणार आहे का? विरोध करतोच होता. आज चेन्नई येथे आंबेडकर असोसिएशनवर बंदी घालण्यात आली. त्याचा राष्ट्रभर निषेध केला. त्यांना ती बंदी उठवावी लागली. रोहित वेमुलाचा आत्महत्या करावी लागली आणि त्यानिमित्ताने आंबेडकर असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना सस्पेंड केलं. त्याची लढाई चालू आहे. रोहित कायदा आला पाहिजे म्हणजे इन्स्टिट्यूशन्समध्ये जो जातीच्या नावाने अत्याचार होतो तो एक्सपोज करण्यासाठी जसा विशाखा कायदा आला म्हणजे स्त्रियांना जो त्रास दिला जातो त्याच्या संबंधात तक्रार करण्यासाठी तसा आता जातीच्या नावावर जे अत्याचार होतात शिक्षण संस्थांमध्ये त्याला वाचा फोडण्यासाठी रोहित ऍक्ट आला पाहिजे ही आमची मागणी आहे. याच्यासाठी संघर्ष चालू आहे. मग जाधवपूर युनिव्हर्सिटी असेल, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आज डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हॉस्टेलमधनं काढून त्याच्यामध्ये AICTची 30 मुलं जेलमध्ये आहेत गेल्या 2 महिन्यात. रोहित ऍक्ट मागून राहिले तुम्ही. हो मग. ऍट्रॉसिटी काही कामाचं नाही का? कुठलं ऍट्रॉसिटी ऍक्ट नाही ना. अॅट्रॉसिटी तुम्ही एक लक्षात ठेवा, अॅट्रॉसिटीज ऍक्ट करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची पोलीस FIR करावं लागतात. विद्यापीठामध्ये एखाद्या प्राध्यापकाने मला नापास केलं तर ह्या अॅट्रॉसिटीज ऍक्टमध्ये बसत नाही ना.
पण मला जातीमुळे नापास केलं ही पण वस्तुस्थिती आहे ना. ती कंप्लेंट कुठे करायची? त्याच्यात असं- खूप प्रॉब्लेम्स आहेत. ते वास्तव मान्य करत त्याच्यात नाही. एक ते असा fine distinction मान्य आहे. करायचं. म्हणून मुद्दा कसा आहे की म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या देशामध्ये जात हे एक वास्तव आहे आणि ते जो या देशामधल्या माणुसकीला कलंक आहे म्हणून तो नष्ट झाला पाहिजे असं ज्यांना वाटतं ते सगळे एका बाजूला आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की सामान्य जनतेला या सगळ्या हे जे चाललेलं आहे देशामध्ये सध्याचं जे काम चाललेलं आहे ते सामान्य माणसाला पटवून सांगणे हे देखील या चळवळीचा एक भाग आहे. कारण जर त्या सामान्य माणसाला हे कळलं यातलं चुकीचं काय आहे तर तो माणूस त्यांच्या बाजूने तो हमलावर आहे तो देखील आपलाच माणूस असतो. हा शोषितच माणूस हमलावर आहे की नाही, पण त्याच्या डोक्यामध्ये जे फिट केल्या गेलेलं आहे हिंदू राष्ट्राची जी संकल्पना फिट केली गेलेली आहे ती संकल्पना आपण त्याच्या डोक्यातून काढणं हा हे देखील एक मुख्य लक्ष आमच्या या चळवळीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं सातत्याने म्हणून राहिले की तुमच्याकडे काय अजेंडा एका दिवशी संपणारी गोष्ट थोडी नाही. इट्स अ लॉंग टर्म प्रोजेक्ट. म्हणजे बाबासाहेबांनी जे वाक्य मांडलं सामाजिकीकरणाची जी प्रोसेस आहे या देशामध्ये जे सामाजिकीकरण झालेलं आहे ते हिंदू राष्ट्र म्हणून झालेलं आहे. याला बदलण्यासाठी तितकेच वर्ष त्यापेक्षा अधिक वर्ष लागणार आहे आणि ही प्रोसेस जर इतक्या वेगाने होणारी असते तर अनेक बदल घडून आले असते. पण ही तेवढी लॉंग टर्म प्रोसेस आहे की त्याच्यामुळे ती घडायला उशीरच लागेल. परंतु कॉन्स्टंट एफर्ट्स आमच्याकडून लागले जावेत आणि मोठ्या संख्येने लागले जावेत हा प्रयत्न आहे. आणि ही बघा ही जी सभा होत आहे ही काही शेवटची सभा नाही, ही 12वी सभा. अजून होणारच त्याच्यानंतर आहे. सुद्धा आमचा जो प्रयत्न आहे की ही जी सभा नागपूरला होत आहे गावाखेड्यांमध्ये याचा म्हणजे मेसेज गेला पाहिजे आणि गावाखेड्यात जे काही आहेत शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, गरीब आहेत त्यांच्याबद्दल हा आमचा मेसेज पोहोचला पाहिजे हा आमचा उद्देश आहे. हा जर सर्वतोपरी जर मेसेज गेला खालीपर्यंत तरच खरं या सभेचं म्हणजे काहीतरी साफल्य होईल असं आम्हाला वाटतं. म्हणजे 12वी सभेमध्ये आधी जे 12 झाले सभा 11 सभा त्याच्यामध्ये हाच अजेंडा होता ना. हा म्हणजे हा अजेंडा. आणि हे सतत प्रक्रिया राहील जोपर्यंत हे होत आहे तोपर्यंत हे कंटिन्युअस प्रक्रिया राहील. त्याच्यामध्ये जाणीव कोणतेही जागृती वाढवणं, जाणीव जागृती प्रबोधन करणं सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे. लोकांची खेड्यामध्ये- बनवण्याशिवाय नाही होणार आहे. ते खेड्यामध्ये गावामध्ये राहणाऱ्या लोकांना समजत नाही की याचं मूळ कुठे आहे. बाबासाहेबांचं जे वाक्य होतं की गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. मूळ कुठे आहे त्यांना समजत नाही. ही जाणीव- मूळ कुठे आहे ही जाणीव ज्यांची लूट होतीये ज्यांच्यावर अत्याचार होतोय त्यांच्यामध्ये ती जाणीव निर्माण करणं की बाबा हे घडतंय ते तुझ्या विरुद्ध घडतंय, हे जे घडतंय तुला लुटण्यासाठी घडतंय ह्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली तर मग मुक्तीचा मार्ग सापडू शकतो. आता नवीन तरुण पिढीमध्ये तुम्ही जर त्यांचे व्हॉट्सअप मेसेजेस बघितले तर तुमच्या लक्षात येते की इतके भयावह मेसेज पाठवतात ते म्हणजे इतके लोक त्यांचं खराब झालेले आहे. म्हणजे सांस्कृतिक बदलाची जी प्रोसेस इतक्या मंदगतीने चाललेली होती तिला अधिक तीव्र करणे ही जास्त आत्ताची गरज आहे. त्याच्यासाठीचा हा एक प्रोसेसचा हा एक भाग आहे. पुणे में अभी कन्हैया को लाने का प्लानिंग चल रही है, नागपुर में ऐसे कोई प्लानिंग? देखिए कन्हैया कुमार ये जेएनयू के प्रेसिडेंट है और एआईएसएफ का कार्यकर्ता है. विद्यार्थी संगठना का नेता होने से उसने कहा है कि जहाँ पर भी विद्यार्थी मुझे बुलाएंगे मैं आऊँगा. मुंबई के विद्यार्थियों ने और पुणे के विद्यार्थी अलग अलग गठ आम्बेडकरवादी है, लोकशाहीवादी है, लेफ्ट के है, सब विद्यार्थी संगठन ने इकट्ठा होकर उनको बुलाया है. नागपुर में भी यह प्रक्रिया चालू हुई गई है. तो जैसा उसको आमंत्रण जाएगा तो वो जरूर आएगा, क्यों नहीं आएगा. नागपुर में ऐसे तुमसे समझ में आया? सब विद्यार्थी एआईएसएफ है, एसएफआई है, ये तुम्हारी डीवाईएफआई है, एआईवाईएफ है, तो और सम्यक क्रांति दल है और कई विद्यार्थी संगठना है. तो ऐसा एट्रॉसिटी बाबत का हुआ है? हाँ. ऐसा कोई प्रोग्राम तय हुआ कब तक आता है? नहीं ऐसा नहीं, प्रोग्राम- अभी तो प्रोग्राम अभी जो है अभी जिस यूनिवर्सिटी पे आरएसएस ने हमला किया है उसमें मद्रास आईआईटी है, फिर जादवपुर यूनिवर्सिटी है बंगाल की, फिर बनारस हिंदू यूनिवर्सिटी है, फिर अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी है बिहार यूनिवर्सिटी और इलाहाबाद यूनिवर्सिटी है. इलाहाबाद यूनिवर्सिटी में की जो प्रेसिडेंट है ऋचा सिंह, उसने योगेंद्रनाथ जो है वो बहुत कम्युनल भाषण करते हैं, उसके लिए उनका विद्यापीठ में आने का उसने विरोध किया, उसके लिए उसको सस्पेंड करके रखा है और वहाँ पे एबीवीपी की तरफ से हमला हो रहा है. तो ये सब विद्यापीठ में पहले वो जाने वाला है क्योंकि वो सब विद्यार्थी संगठन ने उसको बुलाया है. तो वो खत्म होने के बाद जब प्रोग्राम शुरू होगा टेंटेटिवली मुझे ये समझाया कि 23 अप्रैल को शायद वो मुंबई में एक बड़ी मीटिंग में ये सब आने वाले हैं, सब विद्यार्थी नेता, ये सब यूनिवर्सिटी के जो विद्यार्थी नेता है वो आने वाले हैं. तो कन्हैया कुमार उनके साथ आएगा. हमारी कोशिश ये है कि जब वो मुंबई में आएगा तो वापस जाते वक्त वो नागपुर से जाए, ऐसी हमारी कोशिश है, हमारी यानी विद्यार्थियों की कोशिश है.
हम सिर्फ उसको मदद करेंगे कि सिक्योरिटी का प्रॉब्लम है। आपने देखा होगा कि टीवी पर भारतीय जनता युवा मोर्चा और उनके जो नेता है वो टीवी पर धमकी देते हैं कि पुणे में आएंगे तो हम यूं करेंगे और क्यों करेंगे। मतलब आज इस देश में सरकार ये जो घटना विरोधी काम करने वाले लोग हैं उनको बिल्कुल खुला छोड़े हुए हैं। कन्हैया कुमार को जिन्होंने टीवी पे मारा, वो लायर लोगों को सिर्फ पकड़ के आपने दूसरे दिन जमानत दे दी। अब कन्हैया कुमार को 14 दिन अंदर रखा, सबको अंदर रखा। मतलब ये कौन सा न्याय कर रही है सर? उसके लिए हमको जो है सब लोगों को उसकी भी ये भी सोचना पड़ेगा कि ये जो उनसे उनको इस तरह के माहौल तैयार किया गया है उसके लिए भी तैयारी करनी है। राष्ट्रवाद के मुद्दे पर आप लोग घेर रहे हैं, तो आपके पास क्या मुद्दा लोग घेर रहे हैं? राष्ट्रवाद का ऐसा कौन सा मुद्दा है जो उसको घेर रहे हैं आप? नहीं तो हमारे पास, हम तो राष्ट्रवाद तो उनको चैलेंज ही कर रहे हैं, आके हमारे साथ डिबेट करें कि आपके हमारे राष्ट्रवाद में समता को बेस है, आपके राष्ट्रवाद में अर्थव्यवस्था को क्या है, सांस्कृतिक मूल्य कौन सी है आपकी अर्थव्यवस्था। तो इसीलिए मैंने कहा उनका बस समरसता है। इसका मतलब क्या है कि हम जो बोल रहे हैं उसको मान्य करो, हमारे साथ तुम खुश रहो, हम जो बोलेंगे वैसा करो, इसको समरसता है। राष्ट्र की भूमिका है तो आपसे लोगों को मालूम है तो राष्ट्र बनने के लिए 5 घटकों की आवश्यकता होती है। एक देश, वंश, भाषा, संस्कृति और धर्म। ये जो 5 घटक है, यूनिट बोला है उसमें, तो इस 5 घटकों में जिनका वर्चस्व होता है उनका राष्ट्र होता है। तो वंश की जात बोला है, जाति व्यवस्था में जिसका वर्चस्व है, भाषा में जिनका वर्चस्व है, संस्कृति में जिनका वर्चस्व है, धर्म में जिनका वर्चस्व है, ये 5 चीजों में जिनका वर्चस्व है उनका राष्ट्र होता है। और वो गोलवटक बोलते हैं कि इस 5 चीजों में हमारा वर्चस्व है, क्योंकि भाषा हमने पैदा की है, जाति में हम सबसे ऊंची जाति वाले हैं, संस्कृति हमारी सबसे ऊंची है और धर्म के निर्माते हम हैं। इसलिए ये जो देश है, ये राष्ट्र हिंदू राष्ट्र है, यानी हमारा राष्ट्र। तो ये सब चीज़ है। भाषा के बारे में भूमिका लेनी पड़ेगी, संस्कृति के बारे में भूमिका लेनी पड़ेगी, धर्म के बारे में भूमिका लेनी पड़ेगी। तो उसका जो विषमतावादी सब प्रोग्राम है उसको पूरा करने की क्या वैसा प्रोग्राम लेना पड़ेगा। जैसे संस्कृत भाषा है, हम नहीं मानते कि संस्कृत भाषा सब भाषाओं की जननी है। लोक भाषा है, गोदी आदिवासी भाषा है, क्या संबंध है संस्कृत और आदिवासी भाषा? ये लोक भाषा है, उसका होगा होना चाहिए। हमारे दृष्टिकोण से ये है कि महात्मा फुले ने एक आधुनिक भारत की कल्पना की थी कि एक ही परिवार में मुस्लिम भी रह सकता है, क्रिश्चियन भी रह सकता है, हिंदू भी रह सकता है, बौद्ध भी रह सकता है। जब महात्मा फुले एक राष्ट्रवाद के तहत में एक परिवार में इतने लोगों को रहने की बात करते हैं, तो फिर ये देश में इतने सारे लोग क्यों नहीं रह सकते और हिंदू धर्म का ही वर्चस्व क्यों? ये है हम लोगों की राष्ट्र कल्पना। दूसरी बात ऐसा है कि 60 साल की बात है, आपको राष्ट्रवाद कैसे याद आ गया आज? इतने साल से ये जो लोग यहाँ रह रहे हैं, इतने सारे स्टूडेंट, इतने सारे कामगार और स्ट्रीट